आता काय सांगू तुम्हाला माहिती ना. आता लग्नासाठी पोरगी मिळणार झाली. अहो मी 2-3 डझन पोरी पाहिल्या. तरी योग्य मी पसंत केलं नाही. आता दूरच्या मामाच्या इथून निरोप आलाय पोरगी बघायला. आता तिथं जातो. पण एक ध्यानात ठेवा, तिथं काही सांगू नका बरं की मी 2-3 डझन. बरं चाललो मामाच्या इथं. आयला आलं वाटतंय. अय्यो बापरे. हा हे हाय. आता मामाला आवाज देतो. मामा, ओ मामा. आयला झोपला काय? आता मामाला वेगळ्याच पद्धतीने आवाज द्यावा लागेल. ओ मामा बाहेर या ना. मामा ओ मामा बाहेर या ना. कोण आहे तू? कशाला आला तू इकडं? ओ मामा तुम्हीच निरोप पाठवलाय पोरगी बाळाला. कोण तू? मी हौशीचा नवशा. हौशीचा नवशा? हौशीचा बेन जागं ना. मला काय घेणं देणं? अहो मामा तुम्हीच बोलवलंय मला पोरगी पाहायला. तू आधी पोरगी तर पाहून घे बघ. हा बरं बरं बघा बघा. भागू 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 इथं बसली का आमची भागू? भागू बाहेर भागू. भागू हे कसलं नाव? भागू. भागू बाहेर ना. सवय खूप छान डान्स करतो तू. मामा
भांडणं बघायला नाही आलो राव, पोरगी पाहायला आलोय. बालवा की लवकर. बरं बरं बोलवतो. शकू आय शकू बाहेर ये. आय बेटा बाहेर ये बेटा. शकू? हे काय नाव शकू? अरे तिचं नाव शकुंतला आहे. मी लाडानं शकू म्हणतो. मग पालवा बरं लवकर, मला लय अर्जंट आहे. शकू शकू बाहेर ये. आय शकू ही बाहेर पटकन. अरे मैं तो सब कुछ जाने जाते अरे तो फिर क्या हुआ? अरे छोड़ छाड़ के अपने छोड़ छोड़ के अपने सलीम की गली, अम्मा गली किसको छोड़ छाड़ के अपने सलीम की गली, अम्मा गली किसको चली. चली चली डिस्को चली, अम्मा गली डिस्को चली. चली चली आयला खूपच छान, अति सुंदर, अति सुंदर. ओ मामा, मी 21व्या शतकातली मुलगी. भांडी घासणं, धुणं स्वयंपाक करणं मला जमायचं नाही. तुला येतं का? हुंडा मात्र 1 रुपया भेटणार नाही. लग्न कोर्टात होईल. लोकांनी किती केलं कमीच आहे. ओ मामा, मला काय सांगू नको बा. ती म्हणत तेच. असं बरं, आता तुमचं म्हणणं ते तर मग तेच बा. पण मला काय म्हणायचं 2-4 शब्द ऐकून तर घ्या. हा सांग सांग. बरं, जरा गाण्यातून सांगतो. पोरगी तुमची रूपान देखणी, पोरगी तुमची रूपान देखणी, हिऱ्याची हिरकणी जणू चंद्राची चांदणी. वाटत असेल शोभावी राजाची राणी, वाटत असेल शोभावी राजाची राणी. तरी एकच गोष्ट मामा तुम्ही ठेवावी ध्यानी. 15 तोळ सोन्याची दागिनं द्या तिला, 15 तोळ सोन्याची दागिनं द्या तिला. अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला.
सुकुमार पोरगी तुमची नाजूक सुकुमार चालत जाता येता तिचे हाल होणार सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार आणि चार चौघात मामा तुमचीच आबरू जाणार फक्त एक हिरो होंडा घ्यावी बसायला आणि फक्त एक हिरो होंडा घ्यावी बसायला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं तुमच्या पोरीला आम्ही लय सुखात जेवणार फक्त एकाच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर फक्त एकाच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर काय करता मामा माझं पावसाळ्यात गळतय बादा बादा घर म्हणून एक बंगला बांधून दिया जातीला आणि म्हणून एक बंगला बांधून दिया जातीला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही तुमचा हुंडा मामा आमच्या जन्माला जाणार नाही पोरापोरींचा इथं बाजार नाही पोरापोरींचा इथं बाजार नाही संदीप दादा तू हे ध्यानात घे आता कलरची विची इच्छा चालू कुणाला आता कलरची विची इच्छा चालू कुणाला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला पैसा देणं घेणं पटत नाही मनाला आणि पैसा देणं घेणं पटत नाही मनाला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला तू तर हुंडा नको म्हणतो आणि सगळंच मानतो ओ मामा अहो जे देणं होईल ते तर द्या तू पोरगी घ्यायची असली पोरगी घे बा बाकी काय नाही देत मी बरं मामा म्हणतात काहीच नाही देत आणि पोरगी म्हणते कोर्टात लग्न करू मी भांडी मीच बरं चला कोर्टात तुझ्या
याच्यासाठी होतं की मुलगी घरोघरी जन्माला यावी. येतो जाय जाय. मुलगी घरोघरी जन्माला यावी. पण आता काय झालं, वंशाच्या दिवाचं व्हायरस सगळ्याच्या डोक्यात. काय डॉक्टरला म्हण काय काय म्हणणार, वंशाचा दिवाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्या बापाला बी त्या माईला बी. आणि शेवटचं महत्वाचं सांगणं, हे नाटक आम्ही केलं याचा कोणी वाईट अर्थ काढून घेऊ नका.